जय श्रीराम। बुधभूषण ग्रंथ हा आपल्यापर्यंत कसा काय आला किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी राजनीतीवर हा एवढा छान संस्कृत ग्रंथ लिहिला आहे, याची माहिती आपल्यापर्यंत कोणी पोहोचवली, यावर कोणी संशोधन केलं, त्या व्यक्तीचं नाव काय? तर त्यांचं नाव आहे प्रोफेसर H.D. वेलणकर। प्रोफेसर H.D. वेलणकर 1925 साली मुंबईच्या रॉयल एशियाटिक संस्थेमध्ये कार्य करत होते। रॉयल एशियाटिक संस्था मुंबई येथे ते प्राचीन ग्रंथांवर, संस्कृत आणि प्राकृत भाषेतल्या प्राचीन ग्रंथांवर काम करत होते। अशा वेळेस त्यांना त्याच संस्थेमध्ये डॉक्टर भाऊ दाजी यांचा हस्तलिखित संग्रह हा हाती पडला आणि या हस्तलिखित संग्रहामध्ये बुधभूषणची हस्तलिखित प्रत प्रोफेसर वेलणकरांना मिळाली। प्रोफेसर वेलणकरांनी त्या सगळ्या ग्रंथसंपदेचा अभ्यास केला। बुधभूषणच्या पहिल्या अध्यायाचं इंग्रजीमध्ये देखील त्यांनी भाषांतर केलं। प्रोफेसर वेलणकरच असं म्हणतात की आपल्या दुर्दैवाने हे 3च अध्याय बुधभूषणचे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत आणि त्यात तिसरा जो अध्याय आहे तो देखील अपूर्ण आपल्याला उपलब्ध झालाय। तो लिहिलाय, खूप जास्त श्लोक त्याच्यामध्ये असणार आहेत, पण आपल्यापर्यंत तिसऱ्या अध्यायातले फक्त 59 श्लोकच आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। या हस्तलिखित प्रतीचं संपादन प्रोफेसर वेलणकरांनी केलं आणि संपादन केल्यानंतर 1926 साली भांडारकर इन्स्टिट्यूट पुणे, भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेने याचं पुस्तक रूपाने 1926 साली प्रकाशन केलं। त्यानंतर प्राध्यापक रामकृष्ण आनंद कदम यांनी देखील पुन्हा या बुधभूषण ग्रंथाचं संपादन करून या कार्यामध्ये खूप मोलाची कामगिरी उचलली। त्यानंतर पुण्याचे माजी महापौर सुरेश तथा नाना नाशिककर यांच्या प्रयत्नातून वैशालीताई नाईकवडे यांनी या बुधभूषण ग्रंथाचे पुन्हा एकदा संपादन केले आणि अतिशय सोप्या आणि सरळ शब्दामध्ये आपल्याला कळतील अशा भाषेमध्ये याचं भाषांतर केलं। या सर्वांचे आपण खरं तर शतशः आभार मानले पाहिजेत की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण हा राजनीतीवरचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा पोचवला या सगळ्या मंडळींनी। त्यांच्या मनापासून शतशः आभार। आपण सर्वच जण त्यांचे ऋणी राहूयात। धन्यवाद। ये मुजना करतो छत्रपती श्री संभाजी राज।